हां, हां. ठिकाण काय? मग ते अमळगाव आहे. जळगाव जिल्ह्याचं अमळनेर तालुक्यातलं अमळगाव आहे. बरं, काय तुम्ही नोकरी करता का तुम्ही नाही, हाऊसवाईफ आहात? मी बिझनेस करते, पण जरा आता इतकं यश नाही येत, म्हणजे करत राहते मी, पण जरा यश येत नाही चांगलं. असं वाटतं. हां, हां, हां. कर्करास आहे ना तुमची? हो, करकरास आहे. कर्करास आहे, पुनर्वसू नक्षत्र आहे. हां, हां. बर बर, कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र हा तसा लहरी मानला गेला आहे, हां, त्यामुळे हां. मनोप्रवृत्ती ही कायम लहरी असते. तुमच्या हां. पत्रिकेमध्ये बुध हा अस्तंगत आहे, पण तुमच्या पत्रिकेमध्ये एक अनभा नावाचा योग आहे, राजयोग आहे आणि वासुमती नावाचा योग आहे. हे 3 योग तुमच्या पत्रिकेमध्ये अत्यंत प्रबळ आहे. द्विग्रह योगामध्ये शुक्रचंद्र युती तुमच्या भाग्यस्थानामध्ये असल्यामुळं तुमची भाग्यवृद्धी निश्चित होणार. तुम्ही उजव्या करंगळीमध्ये बसरा मोती आणि करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये सोन्यामध्ये जर हिरा घातला 50 ते 75 सेंटचा, तर तुम्हाला अफलातून अनुभव येईल. तुम्ही आयुष्यभर माझं नाव काढाल. कोणत्याही, आता तुम्हाला एवढ्याला माझ्याकडनं ते रत्न घेणं शक्य नाही, त्यामुळे तुमच्या कोणत्याही अधिकृत सोनाराकडनं अधिकृत सर्टिफाईड रत्नच घ्या. बऱ्याच वेळा रत्नांच्या बाबतीत फार मोठी फसवणूक होते असं पाहण्यात येतं. काही लोक तुम्हाला हप्त्यावरही रत्न देतील, पण तसं तुम्हाला चालणार नाही. ती रत्न जिन्यून असायला पाहिजेत, त्याच्या पद्धतीचं सर्टिफिकेट असतं आणि ही रत्न तशी फारशी काही महाग नसतात. त्यामुळे तुम्ही 4 ठिकाणी खातरजमा करूनच आंधळा विश्वास कोणावरही न ठेवता अशा पद्धतीचं रत्न जरूर घेऊ शकता. उजव्या करंगळीमध्ये चांदीत बसरा मोती आणि उजव्या करंगळी शेजारच्या बोटात सोन्यात 50 ते 75 सेंटचा हिरा, ही 2 रत्न वापरा. बरोबर. खरं तर 26 जुलैला ठाण्यामध्ये सरांनी रत्न महोत्सव भरवलेला आहे. तिथे तुम्ही नक्की जा, तिथे तुम्ही जाऊन व्हिजिट द्या आणि जो योग्य रत्न तुम्हाला कोणता वापरायचा आहे याचं मार्गदर्शन तुम्ही सरांकडून घेऊ शकता. याची जी माहिती आहे सर्व ती तुम्हाला आत्ता खाली दिसत असेल, आपल्या स्क्रीनवर फ्लॅश होतीये. 26 जुलैला ठाण्यामध्ये रत्न महोत्सव आयोजित केलेला आहे आनंद सरांनी. पण त्याची जी नाव नोंदणी आहे ती 7 जुलैला आपल्या कार्यक्रमाला आहे. आनंदी वास्तू हा स्टेज शो गडकरी रंगायत आणि ठाणे दुपारी 4 वाजता आयोजित केलेला आहे. अतिशय नाट्यपूर्ण आणि संगीतमय आणि हिंदू वेद शास्त्र जे आहेत, पुराण आहेत, त्यांचा शास्त्रीय म्हणजे सायंटिफिक बेस नमूद करणारा हा कार्यक्रम आहे. आणि सगळ्यात शेवटी त्यात जी प्रार्थना होते ती प्रार्थना ही खूप छान होते. बरोबर. सर, आता पण कोकिळा व्रत जे आहे त्याचं महत्त्व तुम्ही सांगितलं, मात्र हे कोकिळा व्रत कोणी करावं, की विवाहित स्त्रियांनी करावं, अविवाहित किंवा पुरुषांनी, स्त्रियांनी कोणी करावं? मुळामध्ये व्रतवैकल्यांचा खरा तर मग आपण बघितलं तर रूढी परंपरानुसार स्त्रियांकडे दिलेला आहे. त्यामुळे विवाहित स्त्रिया किंवा स्त्रियांनी हे कोकिळा व्रत करावं अशी एक हे आहे. पण पुरुषांनी केलं तर काय फरक पडतो? कारण जसं स्त्रीला वाटतं घर आपलं सुखी व्हावं, तसं पुरुषांनी करावं. कारण कालानुरूप काही गोष्टी बदलल्या पाहिजेत. जसं आपण म्हणतो की जावयाला तुम्ही दान देता, पण आता आपल्याकडे असं पाहिलं की सून जावयाच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे मुलगी करते, म्हणजे ती कोणाची तरी सून आहे ना. मग जर तुम्ही या दिवशी, म्हणजे ही नवीन प्रथा काढायला हरकत नाही की जर या दिवशी तुम्ही जावयाचं पूजन करता, तर सासरच्या मंडळींनी या दिवशी मुलीचं पूजन म्हणजे सुनेचं पूजन करायला काय हरकत? म्हणजे एकीकडे जावयाचं पूजन होईल आणि एकीकडे सासरच्या सुनेचं पूजन करावं. जर तो विष्णू स्वरूप आहे तर ती लक्ष्मी स्वरूप आहेच की. जिथं लक्ष्मी तिथं विष्णू, जिथं विष्णू तिथे लक्ष्मी. बरोबर. कुठेतरी एक छान समाज प्रबोधन कुठेतरी आपल्याला सर इथे करतायत आणि खूप चांगली गोष्ट आहे ही. त्यांच्या सगळ्या गोष्टींमधून काहीतरी चांगलं घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सर, महाकीर्तिमुख म्हणून एक प्रकार असतो अधिक मासामध्ये, त्याचं प्रचंड महत्व असतं, आपण ते थोडंसं सांगत. महाकीर्तिमुख मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. महाकीर्तिमुखाचं पूजन या अधिक मासामध्ये केलं जातं. आपला जो रेग्युलर कीर्तिमुख असतो त्याच्यावरती गणपती असतो आणि नवनाग असतो, पण हा कीर्तिमुख आहे, याच्यामध्ये यांनी जीभ बाहेर काढलेली, याच्यामध्ये मकरध्वज नाहीये किंवा याच्यावरती गणपतीही नाहीये. एक अजस्त्र अकराळ विक्राळ ज्याची जीभ बाहेर आहे, अशा पद्धतीचं हे महाकीर्तिमुख आहे. याचं पूजन करून हे मुख्य द्वारावरती अधिक मासात लावल्याने अधिकचे अधिक फल मिळतं असं सांगितलेलं आहे. बरोबर. सर, आपल्याकडे काही मिनिटं शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आपण जो गडकरी रंगायत आणि ठाणे इथे जो आपला कार्यक्रम होणार आहे, पण त्याविषयी देखील माहिती देऊयात आणि तुम्ही जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल सर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप साऱ्या वस्तू या ठिकाणी आपण मांडलेल्या आहेत. याच्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहेत. कोणतीही वास्तू पाहताना ही नजरेने पाहिली जात नाही, तर त्यासाठी काही इक्विपमेंट काही शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहेत. तर त्या इक्विपमेंटचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न मी गडकरीच्या कार्यक्रमामध्ये करणार आहे. ज्याला आपण तांब्याचे रॉड्स असतील, जमिनीखालचं जिओपॅथिक स्ट्रेस शोधण्याचं काम ही यंत्र करतात. त्याच्यानंतर खूप सारी मशीन्स आहेत, खूप सारे फिल्टर्स आहेत की जे लावून तुम्हाला जमिनीखालचे स्ट्रेस शोधता येऊ शकतात. अशी खूप सारी प्रात्यक्षिक आपल्याला त्या कार्यक्रमात पाहायला मिळतील. त्याशिवाय एनर्जीचं प्रात्यक्षिकही आपल्याला तिथं पाहायला मिळेल. बऱ्याच गोष्टी अशा पाहायला आपल्याला मिळणार आहेत की त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला वास्तूबद्दलची
खूप सारी माहिती मिळेल. पुढचा कार्यक्रम आपला 5 तारखेला आहे ऑगस्टच्या, आणि म्हणजे साम टीव्हीचा. त्यामुळे 5 ऑगस्टला आपला हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. नक्कीच सर, आजच्या विषयासंदर्भात तुम्ही खूपच छान माहिती दिली, तुमचे मनापासून आभार. ओम साईराम. महाराष्ट्र कॉलिंगच्या आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.